गाइस पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये. तर जसं मी लास्ट ब्लॉगमध्ये बोललेली की सगळेजण येणार आहेत गावी. सो आज तो दिवस आहे की सगळेजण येणार आहेत. तर मम्मी पप्पा वगैरे निघाले आहेत आणि ते लोक पहिले आमच्या गावी जाणार आहेत, तिकडे नारळ वगैरे देणार आहेत आणि मग इथे येणार आहेत. सो खूप 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 एक्सायटेड आहे की मम्मी पप्पा फायनली गावी येणार आहेत. आणि गाइस 2 मेंबर ऑलरेडी आलेले आहेत. एक म्हणजे माझा मावशीचा मुलगा मीन्स माझा दादा आणि एक माझे छोटे मामा, ते सुद्धा आलेले आहेत. आणि बाकीचे मेंबर्स ऑन द वे आहेत, सो ते सुद्धा येत आहेत. मी काल सुद्धा तांदळाचे पापड केलेले आणि आज सुद्धा करतोय. तर आज दीदी साहेब करतात आमचे पापड आणि ते चिकन सुद्धा शिजतं एका साईडला. तर दीदी वाव, पहिल्यांदा काहीतरी केलंय दीदी. गाईज अर्धे पापड करून झालेत आणि आता मी बसतोय जेवायला. खरंच खूप गरम सुद्धा होतंय गावाला, पण एन्जॉय सुद्धा खूप करतोय आम्ही. आणि गाईज जेवणाची मज्जा तेव्हाच येते जेव्हा सगळे असे एकत्र पंक्तीत जेवायला बसतात. मीन्स खूप भारी वाटतं तेव्हा. गाईज मी फ्रेश वगैरे झालेली आणि इथे बघू शकता, इथे पापड केलेले सुकत घातलेत आणि बाबा त्यांच्यावर नजर ठेवतात. तर आता आपण जाऊया बागेत, जरा फेरफटका मारून येऊया. आणि दीदी आणि दादा आमच्या गावी गेलेले आहेत, कारण का आमचं गाव इकडनं 1 तासावरच आहे. सो ते लोक बोलले की चला आम्ही पण जाऊन येतो, म्हणून ते लोक पण गेलेत. आणि मला पण जायचं होतं, बट ठीक आहे, स्कूटीवर 2 जण जाऊ शकतात, तर ते दोघं गेलेत. तर आता आपण थोडं बागेत वगैरे फिरून घेऊया. तुम्हाला मी दाखवते की आम्ही काय काय म्हणजे आलं आहे झाडांना वगैरे. सो पहिले टाळा खोलून घेऊया. सो तुम्हाला मी दाखवते. हे फणसाचं झाड आहे, तर फणस सुद्धा लागलेले आहेत, पण आता ते छोटे छोटे आहेत. आता सगळे छोटे आहेत. सो ते जेव्हा पिकतील तेव्हा आई बाबा काढून आणतील आणि मग आम्ही खाऊ. सो पुढे एक चिकूचं झाड सुद्धा आहे, मला दाखवते तुम्हाला. आणि इथे बागेत आलं ना की खूप वारा सुटतो, पण घरी असलं ना की एवढं गरम होतं ना. बघू शकता चिकू तुम्हाला आता दिसणार नाहीत कदाचित, पण आहे. आणि तिथे मधमाशांचा पोळासुद्धा मधमाशांनी हे करून ठेवला आहे, मे बी तुम्हाला दिसत असेल तर. त्यामुळे आम्हाला चिकू काढता नाही येतात, नाही तर वरच्या साईडला खूप चिकू आहेत. आणि ते हे बघा, इथे केळीसुद्धा लागलेले आहेत. तर गाईज या लोकांना यायला रात्रच होईल कदाचित, आणि माहीत नाही कधीपर्यंत येतील, पण तोपर्यंत आपण थोडा टाईमपास करू. तिथे वरती जाऊन बसू, तिथे नेटवर्क असतं तिथे. आणि अजून बरेच खूप प्लॅन्स आहे, यानंतर पण मी व्लॉग्स बनवणार आहे. सो प्लीज माझ्यासोबत बनवून राहा. तर गाईज मी इथे वरती आलेली आहे जिथे नेटवर्क असतो तिथे. आणि इथे आली ना की मला एक गोष्ट नेहमी आठवते आणि त्याने मी एवढी हसते ना. मीन्स ती गोष्ट माझ्याबद्दलच आहे, पण तरी पण मला खूप हसायला येतं. काय म्हणजे माहीत नाही का, तर तुम्हाला मी सांगते. आणि ही गोष्ट ना माझ्या भावाने केली आहे माझ्यासोबत. सो मी तुम्हाला दाखवते काय आहे. मी ना एक म्हणजे इथे हे जे दगडं आहेत, ही जी 2 दगडं आहेत आणि हा जो गॅप आहे ना, इथे मी अशी उभी होती आणि हे असं बाजूला बघत होती. आणि माझा भाऊ आला पाठून आणि त्यांनी मला लिटरली असं मीन्स घाबरवतो ना आपण, तसं घाबरवलं मला. आणि मी घाबरली आणि ह्या 2 दगडांच्या गॅपमध्ये जाऊन बसली खालती. आणि तो मूर्ख मला उचलायचं सोडून माझ्यावरच हसत राहिला आहे. मी म्हणजे हसत पण होती आणि मी रागात पण होती त्यासोबत. आणि मी उठली आणि तशीच घरी निघून गेली. आणि ना मी त्याच्याशी बोलली ना काय. म्हणजे अजून अशा खूप गोष्टी आहेत ज्या आठवतात मला आणि मी एकटीच हसत असते त्याच्यावर. तर आता मी घरी जाते, कारण का आता कुठल्याही म्हणजे बोलतो ना कुठल्याही तासात मम्मी पप्पा येतील. सो मी घरी जाऊन त्यांची वाट बघत बसते तोपर्यंत. आणि ते लोक आले की मग आपण त्या लोकांना भेटूया. गाईज मम्मी आलेली आहे. मम्मी पप्पा कुठे आहेत? पप्पा ओ पप्पा. मम्मी कसं वाटतं तुला आम्हाला 7-8 दिवसानंतर भेटल्यानंतर? खूप भारी वाटते हा, खूप भारी. तो गाईज हे लोक आलेले आहेत. आता आपण जाऊया बघूया वरती बच्चा पार्टी काय करते टेरेसवर. त्याला को खेळत राहिलं. ए बच्चा पार्टी क्या खेल रहे हो? क्रिकेट. इतने रात को रोहित, अरे रोहित इधर दाखव, टी शर्ट दाखव तुझी सगळ्यांना. अरे वा वा वा. रोहित आता आम्ही पत्ते खेळतोय आणि मम्मी दीदी आणि मी टीममध्ये आणि मामा तनू आणि वेदिका दी एका टीममध्ये. तर ह्यांच्यावर आम्ही एक कोट दिलेला, पण त्यांनी तो फेडलाय लकीली. पण आता बघूया आमच्यावर चढतोय की नाही. गाईज कोट होता वाचला. आमच्याकडे एक मेंढी आली आहे ऑलरेडी. काय आहे उतरी, काय बदाम घ्या. तर गाईज पत्ते खेळून झालेत आता आणि झोपण्याची तयारी करतोय.
तर सगळे जेंट्स गेलेत वरती टेरेसवर झोपायला आणि लेडीज सगळे खाली झोपणार आहे. आणि जर जागाच नाही झाली तर मग मी आणि वेदिका दीदी वगैरे आम्ही जाऊन वरती झोपणार आहोत. तर उद्या सकाळी पण प्लॅन्स आहेत, तर भेटूया उद्या सकाळी. गुड मॉर्निंग गाईज. तर आम्ही सगळे उठलेले आहोत, नाश्ता वगैरे सुद्धा झालेला आहे. आणि जसं की मी तुम्हाला काल सांगितलं की सकाळीसुद्धा खूप प्लॅन्स आहेत. सो आज आम्ही सगळे चाललो आहे नदीवर आंघोळ करायला. आणि नदीजवळच एक आमचं कुलदैवतचं मंदिरसुद्धा आहे, तिथेसुद्धा पाया वगैरे पडू आणि बसू थोड्या वेळ. तर चला जाऊया नदीवर. कपडे घेतलेस काय मम्मी? कपडे घेतलेस? तर काय जेवढं ऊन असल्यामुळे आम्ही चालत नाही दादा, आम्ही चाललोय गाडीनी. इथे काल गाडी आणताना एक स्क्रॅच सुद्धा पडलाय, कुठे बघा गाडीला स्क्रॅच सुद्धा पडलेत. देवा, तुम्ही लोक येणार म्हणून आम्ही लोक नदीवर नाही गेलो आणि तुम्ही लोक एवढा टाइमपास करता ना. आम्ही एवढे दिवस वाट होती कधी हे लोक येतात आणि आम्ही नदीवर चाललो आणि आज आले तर टाइमपास करतात नुसते. तर गाईज आम्ही पोचलेलो आहोत नदीवर. दाखवते तुम्हाला नदी बघा. आम्ही नदीवर पोहोचलेले आहेत आणि तो बघा तो तिथे मंदिर आहे. सो आता आम्ही पहिले आंघोळ वगैरे करू, फ्रेश होऊ आणि मग देवळात जाऊ. खूप वर्षानंतर आम्ही लोक नदीवर आलो. म्हणजे खूप लहान असताना आम्ही सारखे सारखे यायचो आणि आता खूप मोठे झालेत, पण खूप वर्षानंतर आलो आणि इथे सगळं. हॅलो गाईज, तर गाड्या तिथे पार्क केलेल्या आहेत. आता आम्ही इथे आता भिजू आणि मग वरती देवळात जाऊ, कपडे चेंज वगैरे करून नदीवर आलेले आहोत. गाईस थोडं भिजलो आणि आता आमचा ब्रेक चालू आहे, तो वडापाव ब्रेक. गाईस आता आम्ही मासे पकडतोय. एक ऑलरेडी पकडला, तर अजून एक प्रयत्न करतोय. अरे हा बघ पाणी उडवतो. ए नको ना पाणी तू काढ काढ. अरे दोन मोठे आलेत, मोठे मोठे आलेत गाईस. अरे त्यांना तरी झाक. ह्याच्यात आहे, तुम्हाला दिसेल तर कदाचित उडी मारेल तो पटकन. हे बघा आम्ही मासे पकडलेले आहेत. ये आणि टेन्शन घेऊ नका, आम्ही त्यांना सोडणार आहे, पण फक्त मस्ती म्हणून आम्ही थोडेसे पकडतोय. तर अजून एकदा बघूया येत आहेत का परत. तर तो खायला आणायला गेलाय जरा माशांना, तर बघूया येत आहेत का परत. मासे पकडायचे. तुला दाखवतो इथे तुम्हाला, तुम्ही जाऊ नका. उडून गेला बघ, काय तडफड बिचारा रे. कुठे उडाला? काय करायचंय? तू बीट साईडला गेली आहे. काय येत नाही वाटतं जाळ्यामध्ये. मासा पकडला गेला आहे. हा बघा, उडणार दुसरे उडणार. फायनली आम्ही मासे पकडलेले आहेत, तर तुम्हाला दाखवते. ब्लॉगर बघा. नदीवरून भिजून झालं नाही, आता आम्ही लोक आलोय मंदिरात. हे बघा मंदिर. सो गाईज आता मंदिरामध्ये पण दर्शन वगैरे करून झालेलं आहे आणि आता मी फायनली निघतो इकडनं. तर आमच्या गाड्या तिकडे आहेत आणि आम्हाला आता एवढं फिरून त्या गाड्यांपर्यंत जायचं आहे. तर घरी गेल्यावर आता आम्ही थोडे सगळेजण आराम करू, काय का सगळेच खूप दमलेत. तर गाईज आजचा हा ब्लॉग मी इथेच एंड करते. होप सो तुम्हाला आवडला असेल आणि आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.